श्री वरदराजाचार्य द्वारा है श्री ज्ञानेश्वर महाराज जे धारा विरचित अरे हिंदी झाली पुन्हा श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरीचा आपला श्री भगवान पांडुरंग परमात्मा श्री ज्ञानोबराय जगद्गुरु तुकाराम महाराज शांती ब्रह्म एकनाथ महाराज आदिगुरु श्री शंकराचार्य महाराज या सर्वांच्या अनुपम असीम अपार अशा कृपेने विचार करत असताना 11व्या अध्यायातील 41 श्लोकापर्यंत आपला विचार झाला. आता त्यापुढे श्री अर्जुनजी भगवान परमात्म्याची क्षमा मागताना बोलतात ते पहा. यच्चावहासार्थमसत्कृतोऽसि विहारशय्यासनभोजनेषु एकोऽथवाप्यच्युत तत्समक्षम् तत्क्षामये त्वामहमप्रमेयम्. विहारशय्या भोजनेषु यत् अवहासार्थम असत्कृतः असि. अन्वय करावा लागेल अगोदर. हे अच्युता विहारशय्या भोजनेषु यत् अवहासार्थम असत्कृतोऽसि. एकः अपि अथवा तत् समक्षम् अहम अप्रेयम तत् क्षामये. बोलतात की हे अच्युत यत् अवहासार्थम असत्कृतोऽसि. हे च्युत न स्वरूपापासून च्युत न होणाऱ्या परमात्म्या जे अवहासार्थम अवहास मध्ये उपहास थट्टा करण्याकरिता विहार शय्या आसन और भोजन विहार करताना शय्येवर झोपताना आसनावर बसताना आणि जेवताना एकटा असताना एका अथवा तत्समक्षम अथवा समक्षम लोकांच्या समोर असत्कृत असि तो असत्कार केला गेलेला आहेस. मी सगळ्याच ठिकाणी विहारशय्या आसन भोजन सगळ्याच वेळेस तो एकटा असला किंवा लोकांतात असला तर देवा मी तुझा असत्कार केला, तुझी थट्टा उडवायच मजा करिता. तसं आता काय होतं ना, बोलता बोलता एक मित्र दुसऱ्या मित्राची थट्टा हसी मजाक मध्ये बोलून जातो. तसं देवा मी तुझी, आपण आता नाही म्हटलं का आहे की नाही, महाराजांच्या वरती जशी स्तुती सुमन मगाशी पडले है ना, तसं इथं थट्टा करण्याकरता एकांतात लोकांतात उपहास देवा मी तुझा केला, असत्कार केला. अहम त्वाम अप्रेमेयम तत्क्षामये. मी ते तुझ अप्रमेय देवाला क्षामये क्षमा मागतो, तुमच्याकडं मी क्षमा याचना करतो, तुम्ही मला क्षमा करा. आता श्री ज्ञानोबराय याविषयी काय बोलतात. तू या विश्वाची अनादि आदी पैसची जिये सभासदे ते ते सोयरिकीच्या संबंधे अरळी बोलो.
हे देवा, तू या विश्वाचे अनादि आदी, तू या विश्वाचा जगाचा अनादि आदी आहेस, मूल कारण आदी आहेस. जी सभासदी बैससी, तुझ्या सभेमध्ये बसत होता, तेथे सोयरिकीच्या संबंधी रळी बोलो. त्या ठिकाणी काय काय शब्दी, ठीक आहे. सोयरिकेच्या संबंधाने विनोदाने बोलत होतो, किंवा सोयरिकेच्या विनोद शब्दाने, विनोदात्मक शब्दाने मी बोलत होतो. तुम्ही सभेत बसला हेही पाहत नव्हतो. दुसरं, एक सभामध्ये तुझी थट्टा दाखवली. दुसरा सांगतात की विपाये रावळा येओ, तरी तुझे निअंगे मान पाओ, न मानसी तरी जाओ रुसो निसलगी. विपाय, यदा कदाचित घरी आलोत, म्हणजे तुमच्या घरी आलोत, यदा कदाचित आम्ही यायचो तुमच्या घरी. आल्यानंतर काय बोलत असत, जर तुमचं आसन, आता राजा असल्यामुळे त्यांचं आसन वेगळं, जर तुमच्यासारखं आम्हाला आसन नाही दिलं तर आम्ही मान्य करत नसत. म्हणजे मान होत नाही दिला तर आम्ही कमी पडलं तर कधी कधी काय करायचो, न मानेशी तरी रुसोनी सलगी, जाओ लगेच सलगीनं आम्ही रुसून बसत असत. म्हणजे स्नेहाच्या नात्यानं. नाही, अरे वा, तुला लगे नवे कपडे, त्या वाराला आम्हाला जुने, अरे वा, आम्ही काय तुझ्या आत्याचे मुले आहेत हे लक्षात ठेव, आहे की नाही. मग इथं लगेच रुसून बसायचं, नाही मामाच्या तिथं आपलं हे सगळं झालं. तर ही अशी स्थिती. या प्रकारे यांच्या हा व्यवहार चालत असे. पुढे बर, पाया लागून बुझावणी, तुझ्या ठाई शारंग पाणी, पाहिजे ऐशी करणी बहु केले. सांगतात की हे शारंग पाणी, काय व्हायचं ना, हे शारंग पाणी, आम्ही एवढं तुला त्रास दिला, तुम्हाला स्वतः पाया लागून बुझावणी करावी लागेल. भगवंताला स्वतः अर्जुनाचे पाय धरावे लागेल. अरे अर्जुन ऐक, हे ना, हे करावं लागायचं. बर, तुझ्या ठिकाणी पाहिजे अशी करणी बहु केली, आम्ही बहु केले. तुझ्या ठिकाणी वाटेल तशी करणी अनेक केल्या. वाटेल ते आम्ही तुझ्या बरोबर अमर्यादित आचरण केले. या अमर्यादित आचरणामध्येच सांगतात काय काय केलं, पुढे सांगणार. स्वजनपणाची वाटा, तुझ पुढे बैसे उपराटा, हा पाडू काय वैकुंठा, हरी चुकलो आम्ही. स्वजनपणाची वाटा, तुझ पुढे उपराठा बैसे, राटा बैसे. स्वजन हे आपलेच नातलग आहे, म्हणून या नातलगत्यामुळे मग काय करायचं, उपरोधे, तुझ पुढे उपराठा बैसे. मग काय करायचं, तुझ्या पुढे आला ना तू इकडे आमच्याकडे आला तर तुझ्याकडे पाठ करून बसायचं, उलट बसायचं, त्याच्याकडे पाहायचंच नाही. म्हणजे एवढं तुझ्याकडून शहाणपणाच्या घमंडीवरच ना ही अशी आम्ही उलट सुलट बसत असत. आणखी स्वजन की सजन, सजनपणा जर घेतला तर म्हणजे शहाणपणा. मी चांगला मनुष्य आहे, चांगला मनुष्य आहे या घमंडीने, सजनपणाच्या चांगला मनुष्य आहे
या घमंडीने तुझ्याकडे आम्ही पाठ करत असत. तुला मुजुमातच नसत. तुझ्यापेक्षा सज्जन आम्ही. तू काय लागला सज्जन आमच्याकडे, हे की नाही? आणखी हा पाड काय वैकुंठा, ही देव वैकुंठा, हे श्रीकृष्णा आमच्यात ही योग्यता कसली, परी आम्ही चुकलो. परंतु देवा आई या मार्गाला खरंच चुकलो देवा. बर, देवी शिकोल काठी धरू, आखाडा झोंबी लोंबी करू, सारे खेळतातच करू, निकरे ही भांडू. देवेशी कोल काठी धरू, आम्ही देवाशी दांडपट्टा म्हणजे भगवंता बरोबर दांडपट्टा इत्यादी खेळ करत असत. दुसरा, आखाडा झोंबी लोंबी करू, आणि आखाड्यात जाऊन भगवंताशी कुस्ती खेळत असत. झोंबी लोंबी. बर, सारी खेळतातच करू, निकरी ही भांडू. आणि स्वांगच्या खेळ लागला है ना, मग तर आम्ही एकदम सारी खेळतातच करू. चोरू चोरून जर स्वांगच्या खेळ लागले ना, तर आम्ही निकरे एकदम निर्भीडपणाने तुमच्याशी भांड, एकदम निकरे अतिशय भांडण करत असत. काय तस्करू म्हणजे चोर. अच्छा, अस्करू काय, आविष करू, कास करू. मला दोन्हीकडे पाहू द्या. मग त्याने काय केलं, सोंग टाकत तेव्हा आस करू म्हणजे धिक्कारून बोलत होतो, आणि हात गायवर येऊन देवाशी भांडत होता. बरं, निकराचा भांडण करत असत. दुसरा, आविष करू 48, खेळताना तुमचा तिरस्कार करून बोललो व तुमच्याशी हा निकराने, निकराचा म्हणजे शेवटचं असं एकदम मारामारी लिहायचं, तेवढे भांडण. बर, आविष करूचा येतोच अर्थ म्हणजे राग ठेव, रागाने त्याचा अर्थ प्रगट होऊन समजा त्याचा अर्थ आपण केला तर. या प्रकारे भगवंत आम्ही तुझ्याशी भांडलो. एवढंच काय, सांग उराउरी मागो, सर्वज्ञासी की बुद्धी सांगो, देवीची मनो काय लागो तुझी आम्ही. सांग ते उराउरी मागो, चांगलं चांगलं तर आम्ही निर्भीडपणाने ताबडतोब हे मला पाहिजे, तुझं तू मला नाही माहिती, चांगली गोष्ट मला पाहिजे. लहान मुलं असतात ना घरी, त्याला दिलं मला नाही दिलं. मग त्या बरं काय होतं, त्याने घेतलं ना, त्यांची त्यांचीच हाणामारी चालते. तरी हे म्हणजे चांगलं ते मी लगेच मागत असं. आणि तू सर्वज्ञ, सर्वज्ञाला मी बुद्धी सांगतो, तेव्हा असं केलं पाहिजे, असं केलं पाहिजे, हे ते सर्वज्ञ हा थोडाफार पाहिजे. भगवान थोडे मोठे, सर्वज्ञ अशी तुला आम्ही बुद्धी सांगत होतो. आणि बरं तेव्हाच देवीची म्हणू काय लागू तुझे आम्ही, जर नाही ऐकलं आम्ही तुझं कोण कशाच लागतो. आम्ही उगा तुला जवळ करतोय म्हणजे आम्ही आपापलं म्हणतो, पण तुला काय आम्ही तुझे काय नातलग आहेत का काय का, तुम्ही आमच्याकडे लक्ष देणार आहेत है की नाही. कसे टोमणे मारतात. अर्जुन म्हणतो ते म्हातारे माणसं कशी बोलतात है की नाही. हे तसं अर्जुन बोलत तर तेची बरं काय झालं पाडव्या झालं हा, मग काय नाही एवढंच आहे. उलट सर्वज्ञ चांगलं आहे ते,
सर्वज्ञासी की बुद्धी सांगू? सर्वज्ञाला आम्ही बुद्धी सांगतो, सर्वज्ञाला कुठे बुद्धी सांगायची असते का? पण तरी सांगतो. ऐसा अपराध आहे जो त्रिभुवनी न समाये, जी नेनताची की मापाय शिवतले तुझे. ऐसा अपराध आहे, असा हा अपराध आहे जो त्रिभुवनी न समाये. जो आमचा हा अपराध या त्रिभुवनामध्ये सुद्धा सामावत नव्हता. या त्रिभुवनात तो अपराध मावत नव्हता. ठीक ना? जी नेनताची की पाय शिवतले तुझे, आहो नेनताची तुझे पाय शिवतले. न कळताच तुझ्या पायाला स्पर्श केला. आम्हाला म्हणजे असा अपराध आहे, परंतु अशा हा अपराध अज्ञानामुळे आपले महत्व न ओळखल्यामुळे हे काय केलं, तुझेच पाय शिवलं. पण हे न कळता झालं, अशी शपथ घेऊन सांगतो. समजा हे न कळता असं झालं, असं करून अर्जुनला लगेच भगवंताचे पाय धरले आणि बोलतो, देव बोनयाच्या अवसरी लोभे की आठवण करीम, परी माझा निसुगा गर्व उधारे, जे भुगुनचे भैसेम. देवा, बोनयाच्या अवसरी, बोनया म्हणजे जेवण्याच्या निमित्ताने लोभे की आठवण करी, लोभाने निश्चित मी आपली आठवण करत अस. परी माझा निसुग गर अवधारी, किंवा जेवणाच्या वेळेला आपण माझी आठवण करत असत भोजनाला येण्याकरता. परी माझा निसुगा गर्व अवधारी, पण माझा फुकट रिकामा फालतू गर्व ऐक मी फुगूनच बसत असं, है ना? फुगूनच ही व्हायचे आणि मला नाही यात जेवायला, तू कर, है की नाही? होत ना? कधी कधी सगळ्या अवस्था येतात, हे ना जास्त आपल्याला अनुभवात येतात. आणि गृहस्थ माणसाला लहानपणी तेवढे 2-4 थोडे असले तरी येत, आणि आपल्याला नित्य येतात. एक जण नसताना कोणतरी लहान राहतच. तर त्याच्यामुळे एखाद्यावर मोठा लेखक फुगतात. त्याच्यामुळे त्यात काय होतं की म्हणजे या प्रकारे मी तुमचं काहीच न विचार करता फुगून बसायचो. बरं, आणखी काय सांगतात की देवाची भोगा यतनी, खेळता शंकेना मनी, जे रे गोने आशयने सरिसा फोडे. देवाची भोगा यतनी, हे देवा तुमच्या विलास ग्रहामध्ये खेळता शंकेना म्हणे, त्याला तिथं खेळण्याकरता सुद्धा मला शंका वाटत नसेल. जी रेगोने आशेने सरिसा भोवडे, हो तुमच्या झोपायच्या आसनावर जाऊन मी काय विचार न करता जाऊन डायरेक्ट शेजारी जाऊन झोपायचो. तुम्ही जिथे झोपले लाज नाही, काहीच वाटायला नाही, जाऊन लगेच शेजारी जाऊन भगवंताच्या जाऊन झोपायचं. बर, आणि तिथं कुठेही असताना काय बोलायचं तुला, कृष्णा म्हणून हा कारीजे, आणि काय बोलायचं, यादव पणे येतो ते लेखीजे, आपली आन घालीजे जाता तुझ. तुला कृष्णा म्हणून हाका मारायचो, हे कृष्णा, अशा प्रकारे हाका मारत असत. यादवपणे तू ते लेखीजे, आणि तुला यादवपणाने तुला समजत असत, हे यादवा, असं म्हणून तुला यादव म्हणत असत. व यादव म्हणजे त्या अर्थात घडा. एक आम्ही एक मुका समाचार ऐकला होता एकदा, चालायचं मुक्याच असं ना, काय
मुलायम सिंग यादव त्यांचे वेगळं हवी हसायचे दोघ पाहूनच. यादव पण येत होते लेखीचे, आपली आण घायली जे जाता तुझं आणि तू निघून चाललास तर मी स्वतःची शपथ वाहत आहे, स्वतःची शपथ घाले की जर तू नायस केलं तर असच ते आपण घालतो ना, तुला माझी शपथ. बर, मग भगवंताच्या ठिकाणी किती किती व्यवहार केले सांगतात. मज एका सनी बैसने का तुझा बोलन मानने, हे ओवटीचे निदाट फले बहुत घडले. मला एकाच असणार बसणं किंवा तुझं बोलणं न मानणं हे ओवटीचे निदाटपणे, म्हणजे त्या व्यवहाराच्या दाटपणाने अतिशय परिचयामुळे बहुत घडले. हे असं फार वेळेस तुझ्याशी असा व्यवहार आमच्याकडून हा ओळखीचे जास्त ओळख अति परिचयामुळे. ठीक आहे, ओळखीच्या दाटपणाने अधिक परिचयाने हे अपराध अनेक घडले. त्या सगळ्या अपराधातून क्षमा करण्याकरता देवा मी तुमची प्रार्थना करतो. म्हणून काय काय आता निवेदिजेल अनंता, मी राशी आहे समस्ता अपराधांची. म्हणून हे देवा, हे अनंता, आता काय काय निवेदिजेल, आता यावेळी कशा कशाचं तुमच्या पुढे निवेदन करू. आतापर्यंत जे केलं असेल तर ते सर्व मी राशी आहे समस्ता अपराधांची, मी समस्ता अपराधांची राशी आहे, मी सगळ्याच अपराधाची राशी आहे, समुदाय आहे. हे का ढीग आहे, अपराधाचा ढीग. बर, म्हणजे अपराधाची मूर्ती मी याकरिता देवा आता काय करतो, या लागे पुढा अथवा पाठी जे राटलो बहुवे ओखटी, ते मायेची परिपोटी सामावी प्रभो. हे प्रभो, प्रकृष्टा भवती इति, है ना, समर्थ भवती इति प्रभवती इति प्रभो. हे प्रभो, या लागे पुढा अथवा पाठी, या करता पुढे अथवा मागे, जी बहुवे ओखटे राहटलो, ज्या अनेक वाईट खोडसाळपणाने व्यवहार केला, ती मायेची परिपोटी सामावी, ती आपल्या आईच्या पोटात जसे मुलाचे सर्व अपराध सामावले जातात त्याप्रमाणे हे सर्व अपराध तुम्ही पोटामध्ये घ्या, सामावून ठेवा, आम्हाला क्षमा करा. जी कोणी एके वेळी सरिता घेऊन येती खडुळे, ती सामा विजेती सिंधू जळे अन उपाय नाही. जी कोणी एके वेळा हो, कोणत्या तरी एका वेळेला सरिता खडुळे घेऊन येते, म्हणजे जी कोणी एके वेळे म्हणजे पावसाळ्याच्या वेळेला पावसाळ्यात नद्या गढूळ पाण्याला घेऊन समुद्राकडे येतात. ती सिंधू जळे सामावी जती, आणि सगळ्या नद्या सिंधूच्या म्हणजेच समुद्राच्या पाण्यात जाऊन सामावल्या जातात, एकत्र होतात. आन उपाय नाही, त्यांना दुसरा कोणता उपाय नाहीच आहे. तसं हे देवा, तैसी प्रीती का प्रमादे देवेशी मज विरुद्धे बोलविली ती मुकुंदे उपसा विजे.
तैसे त्याप्रमाणे प्रीती अर्थात प्रीतीने, का प्रमादे किंवा गाफिलपणाने, प्रमादाने, दुर्लक्षाने, मज देवेशी विरुद्धे बोलविली, माझ्याकडून देवाबरोबर विरुद्ध शब्द बोलले गेले, मी उलट सुलट बोललो. ती मुकुंदे उपसहावी, हे मुकुंदा, ती आपण सगळे शब्द सहन करावेत, है ना. त्यापासून मला काय करावं, क्षमा करावं. ते आपण उपसहावी म्हणजेच ते आपण मुकुंदाने ते सहन करावं आणि मला क्षमा करावं. या प्रकारे श्री अर्जुनजी भगवंताची प्रार्थना करतात आणि पुढे बोलतात की आणि देवाचे निक्षमत्वे क्षमा आधार झाली आहे या भूतग्रामा, म्हणून जे पुरुषोत्तमा विनवते थोडे. आणि देवाचे क्षमत्वे क्षमा, आणि देवाच्या क्षमत्वाने क्षमा आधार झाली आहे या भूतग्रामा, या भूतग्रामा भूत समुदायाची काय झाली, आधार झाली. म्हणून जे पुरुषोत्तमा विनवते थोडे, म्हणून हे पुरुषोत्तमा आम्ही तुझी जी विनंती करू ते थोडे, जास्त नाही. ठीक ना. तरी आता अप्रमेया मज शरणागता पुलिया, क्षमा की जो जिया अपराधांशी. तरी आता हे अप्रमेया, अप्रमेया की प्रमेय रहित, ज्ञानाचा विषय नसणारे आहे परमात्म्या, किंवा तुमच्यात अर्थ काय केला, अपरिमिता, है ना, म्हणजे अमर्याद. पण अप्रमेयाचा अपरिमित अर्थ होत नाही. म्हणजे हे अप्रमेय, ज्ञानाचा विषय नसणाऱ्या परमात्म्या, म्हणजे फलव्याप्तीचा विषय नसणाऱ्या हे परमात्मन, मज शरणागता, मज आपुलिया शरणागता, मुझ समाजासारख्या आपल्या तुमच्या शरणागताला क्षमा की जो, क्षमा करा या अपराधांचे, या अपराधांची मला करा, या अपराधातून सोडा, मोकळं करा, क्षमा करा. का बरं. आता त्या भगवंताच्याच स्तुती करता बोलतात की पितास्य लोकस्य चराचरस्य त्वमस्य पूज्यश्च गुरुर्गरीयान् न त्वत्समोऽस्त्य भेदिका कुतोऽन्यो, न त्वत्समोऽस्त्य भेदिका कुतोऽन्यो. तोंड मोकळे करा, थोडं मोकळं. न त्वत्समोऽस्त्य भेदिका कुतोऽन्यो, लोकत्रयेऽप्य प्रतिम प्रभाव. हे अप्रतिम प्रभाव, त्वम् अस्य चराचरस्य लोकस्य पिता असि, पूज्यः गरीयान् गुरुः असि, त्वत्समः न अस्ति अधिकः, त्वत्समः अन्यः न अस्ति अधिकः कुतः, लोकत्रयेऽपि आदि. हे अप्रतिम प्रभाव, ज्याचा अप्रतिम, ज्याला काहीच उपमा नाही, अनुपमेय, उपमारहित प्रभाव वाले आहे परमात्मन. लोकत्रयेपी, तीनही लोकांमध्ये सुद्धा, परत पुढे गेला का, हे अप्रतिम प्रभाव, त्वमस्य चराचरस्य लोकस्य पिता असि, तू या चराचर, चर म्हणजे चालणारे, अचर म्हणजे स्थिर, जंगम आणि स्थावर,
या सर्वांचाच तू पिता आहेस. पूज्य गरियान गुरु, पूजनीय श्रेष्ठ गुरु आहात. त्वत्समः लोकत्रयेपि त्वत्समः न अस्ति, तत्समान्यः न अस्ति अधिकः कुतः. या तीनही लोकांमध्ये तुझ्यासारखा दुसरा नाही, अधिक कुठं नसणार है ना. अधिकही तुझ्या सारखाही नाही आणि अधिकही नाही, ठीक नाही. ते बोलतात जी जाणितले मी आसाचे, महिमान आता देवांचे. देव होय चराचराचे जन्मस्थान. जे जाणितले मी आसाचे, हो मी आता खरोखर हे जाणलं. आता महिमान देवाचे मिया आता देवाचे साचे महिमान जाणितले. मी आता देवाचं खरोखर सत्य महिमा जाणला. काय जाणलं बा सांगतात. देव होय चराचराचे जन्मस्थान. देव चराचराचे जन्मस्थान होय. हा देव परमात्मा चर आणि अचर यांचं जन्मस्थान होत, उत्पत्ती स्थान होत. हरिहरादी समजता देवा तो परम देवता. वेदात हे पडविता आद्य गुरु तो. तू कसा आहे हरिहरादी समजता परमदेवा परमदेवता. हे देवा तू हरिहरादी समजता परमदेवता. तू हरिहर इत्यादी सर्वांची परम श्रेष्ठ देवता आहेस. वेदातही पडविता आद्य गुरु तू. वेदालाही शिकविणारा आदि गुरु तू आहेस. ठीक ना. अरे हे जे सुरू आहे ना, हे सगळं विराट स्वरूप परब्रह्म रूपानं विराट स्वरूपानं दाखवतात. हो, पण त्यांनीच विराट रूप धारण केलं. आणि असे विष्णू यांना म्हटलं जातं. हरी भगवंतालाही म्हणतात, परंतु विष्णू हरीचं नाव आहे. आणि मग ते असे अनेक आपल्याला परब्रह्म दृष्टीने हे सगळं त्यांची स्तुती आहे. त्याचे कारण की अनंत ब्रह्मांडे उदरी हरी अव्यापक नंदा घरी ब्रह्मरूपानं प्रतिपादन आहे. मी काय म्हटलं इथं ब्रह्मरूपान आहे, मग एक शब्द थोडंच आहे. जिथं जिथं तुम्हाला कधी सगळे देवता तुझ्या अधीन आहेत हे सांगितलं जातं, तेव्हा त्याचं ब्रह्मस्वरूपानं कथन असतं. त्यांच्या अवताराच्या दृष्टीने तसं नाही. हरी सुद्धा ब्रह्मरूपान आहे इथे. नाही, इथं ब्रह्मरूपान नाही, इथं देवता रूपान आहे बस. आणि इथं कृष्ण ब्रह्मरूप आहे ना, कृष्णाचं प्रतिपादन आहे. ते असलं तरी आता पहा, इथे आपण जेव्हा विठ्ठलाचं प्रतिपादन करतो काय करतो? उघडे परब्रह्म रूपानं ना की अवतार रूपानच. एखाद्या वेळेस अवतार रूपानं आपलं, कारण की सगळंच ब्रह्म आहे ना. मग आता इथे सांगताना ज्याची आता भगवंताने महान रूप दाखवलं आणि जे बोलतो की हरिहरा, त्याच्यात त्या रूपात हरिहरही दिसू लागले ना, सगळेच विश्वरूपात दिसू लागले त्यांना. मग सांगितलं हरिहरा समजता तू परमदेवता आहेस. परम म्हणजे त्यांची देवता, अधिष्ठान ब्रह्म आहेस. ज्ञानालाही काय म्हणतो आपण 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 देवाचे अधिष्ठान आहात. तुम्ही म्हणाल हे कसं काय? मग आता अधिष्ठान आहेतच ना. गुरुला काय म्हणतो आपण? अरे गुरु साक्षात परब्रह्म. आणि तीनही देवतापेक्षा गुरु श्रेष्ठ आपलं शास्त्र सांगतं. कोणत्या दृष्टीनं? परब्रह्म दृष्टीनं ना. देहाच्या दृष्टीने निकृष्ट आहे, त्यांना करता येते, त्यांना काहीच करता येत नाही. परंतु वास्तविक परब्रह्म दृष्टीनं ते बोलतात. गंभीर तू श्रीरामा
वेदातही पडविता आद्य गुरु तो. वेदांना हे शिकविणारा आदि गुरु आहेत. आणि याच्यापासूनच म्हणजे वेदाची उत्पत्ती याच्यापासून झाली, परमात्म्यापासून सांगितली जाते. गंभीर तू श्रीरामा नानाभूत एक समा सकळ गुण अप्रतिमा अद्वितीय. हे श्रीरामा तू गंभीर आहेस, नाना भूतैक समा अनेक प्रकारच्या भूतामध्ये तू एक समान आहेस. सकळ गुण हे अप्रतिमा, सकळ गुणामध्ये तू अप्रतिम अद्वितीय आहेस. तुझसी नाही सरीसे घेऊ तुझसी नाही सरीसे हे प्रतिपादनचे कायसे. त्वा झालेने अवकाश सामावेले जग. सांगतात की तुझ्यासारखा कोणी नाही, हे प्रतिपादनच कशाला असावं. अरे तू झाल्यामुळे तुझ्यापासून उत्पन्न झालेल्या आकाशात सगळं जग सामावलंय. तुझ्यापासून उत्पन्न झालेल्या अवकाशामध्ये हे सगळं जग आहे. म्हणून तुझ्यासारखं कोणी नाही हे तरी कशाला बोलता येईल, बोलताच येणार नाही ना. एवढा बरं तुझ्यानंतर सगळं उत्पन्न झालं ते तुझ्यासारखंच काय असू शकणार. म्हणजे तुझ्यासारखा आहे नाही याचा विचारही करता येत नाही. तया तुझी पाडे दुजे ऐसे बोलताचे लाजे जे तेथ अधिकची कीजे गोष्टी केली. त्याप्रमाणे तुझ्यासारखं दुसरं नाही, तुझ्यासारखं दुसरं एवढंच बोलताना लाज वाटते हे ना. तुझ्यासारखंच बोलताना लाज वाटते. तिथं अधिकची की जी गोष्टी केली, तुझ्यासारखंच कोणी आहे असं बोलताना समस्या येते. मग तुझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे हे असं तर बोलताच येणार नाही, बोलताच येत नाही. आणि शेवटी बोलतात मनोनी त्रिभुवने तू एक, तुझ सारिका नाही अनेक. तुझ्या महिमा अलौकिक निजेवान. म्हणून त्रिभुवनामध्ये तू एकटा आहेस, तुझ्यासारखा दुसरा कोणीच नाही. तुझा महिमा अलौकिक आहे, त्याचं मी वर्णन करू शकत नाही. या प्रकारे अप्रतिम महिमा भगवान परमात्म्याचं प्रगट केलं. त्यानंतर पाहूया आता उद्या. ओम पूर्णमदः पूर्णमिदं शांती शांती शांती.